ब्रेकनंतर स्वागत. पावसासंदर्भातल्या बातम्या बघूयात. गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीनं आता धोक्याची पातळी गाठली आहे किंवा धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहते. या नदीची धोक्याची पातळी 7 मीटर इतकी असून जगबुडी नदी आता 6.50 मीटर इतक्या पातळीवरून वाहते. नदीच्या पुराचं पाणी खेड शहरात शिरण्यास सुरुवात झाली असून नदीकाठी असलेल्या मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलाय. तर मटण मार्केट परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी देखील शिरलंय. नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून अंतर्गत मार्ग देखील बंद झालाय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी जवळपास ओलांडलेली आहे. माझ्या पाठीमागे बघू शकतो की मटण मच्छी मार्केटचा हा परिसर आहे आणि या मटण मच्छी मार्केटच्या परिसरात आता पाणी शिरलेलं आहे. त्याच बाजूला आपण बघितलं तर संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे आणि ज्या होड्या आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जर बघितलं तर पावसाचा जोर कायम आहे आणि असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर शहरामध्ये या जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरण्याची भीती आहे. आतापर्यंत नदीकाठचे अनेक रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नदीकाठच्या गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नागरिकांनी या किनारी न जाण्याचं आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत.